नमस्कार, मी आशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल खीर. ही खीर बासमती तांदळाची खीर आहे आणि ही स्पेशल दिवसासाठी असते. म्हणजेच जेव्हा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा ह्या तांदळाची खीर अशी म्हणजे बनवावी आणि मी बनवते. आणि ही खीर अशी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप चवदार लागते. कारण ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट, केसर आणि ते घातल्यामुळे आणि बघा त्याचं कलर पण किती सुंदर आहे. तर ही खिरीसाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ स्वच्छ पाण्यात 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून 1 तास एका चाळणीवरती काढून तुम्हाला बाजूला ठेवायचे आहेत. आणि परत 1 चमचा तूप घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते तांदूळ फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे असं हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, जादा नाही आहे, हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता बघा हे भाजत आहेत. आणि तुम्हाला डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणा बटन आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. जसं दलिया असतो ना, दलियाच्या सारखा म्हणजे असं जाडसरपणा ठेवलेला आहे. आणि आता मी हे पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे, कारण तेल खूप वाढलेलं आहे, ते खाली लागू शकतं. आणि 1 वाटी तांदूळ होते, तरी 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता पाण्यामध्ये चांगलं ते मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 2 वाट्याला हे ही साखर मोठी असल्यामुळं, बारीक साखर असेल तर तुम्ही 2 वाट्या साखर घाला. ही साखर मोठी आहे त्याच्यामुळे 2 वाटे साखर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला खीर चांगली शिजवून द्यायची आहे. आणि मी केसर अगोदर तुम्ही अगोदर अर्धा तास ते 1 तास अगोदर केसर दुधामध्ये भिजू घालू शकता, तेव्हा केसरला कलर चांगला येतो. आता ते तोपर्यंत खीर इकडं आटते, तोपर्यंत मी इकडं 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे. दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याला चांगले उकळी देऊन थोडंसं आटवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत इकडे आपली खीर शिजत आहे. आता मी खीर शिजलेली आहे. आता उकळत्या दुधामध्ये ही खीर ओतलेली आहे. आणि आता तुम्हाला 15 ते 20 मिनटं तुम्हाला ही खीर आटवून द्यायची आहे कमी गॅसवरती. आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे, नाहीतर खीर खाली लागेल. आणि अशी खायला पण ती चवदार टेस्टी. आणि ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड, तर एवढी छान लागते खायला. जेवणानंतर शेवटी आपण जेव्हा गोडाचा पदार्थ काही खातो तेव्हा ही खीर खूप छान लागते. आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे, तुम्ही अगोदर ड्रायफ्रूट तुपावरती फ्राय करून घेऊ शकता, पण नाही घेतले तरी चालतं. आणि अशा प्रकारे ड्रायफ्रूट बघा